आता आहे ना, मी तुम्हाला 2 प्रसंग सांगणार आहे, माझ्या वर्गातले. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे मी टीचर आहे. तर माझ्या वर्गात मुली जास्त अशा पॉझिटिव्ह वगैरे असतात ना, असं जास्त असं छान वगैरे असतात त्या. आणि मुलं जी असतात ना, ती खूप असं कॅज्युअल असतात. त्यांच्याकडे ओव्हर थिंकिंग वगैरे असा काही प्रकार नसतो. अ, त्याचे 2 प्रसंग मी तुम्हाला सांगते, की कसं झालेलं ना, की त्या दिवशी मी भरपूर असं छान व्यवस्थित तयार होऊन गेलेली आणि मला आहे ना सगळे म्हणजे असं म्हणत होते, की "अरे छान दिसते, छान दिसते, छान दिसते." ठीक आहे. पण मी जेव्हा माझ्या वर्गात गेले, तर ना माझ्या वर्गातल्या मुली अशा म्हणजे अशा बघतात ना, तसं बघत होत्या, की "मॅमला काय झालंय माहीत नाही, असं छान दिसतायत मॅम." आणि त्या सांगत पण होत्या, "यू आर लुकिंग सो ब्युटिफुल" वगैरे असं. मुलं, माझ्या वर्गातली मुलं मला काय म्हणाली, "मॅम, व्हाय आर यू सो मच हॅपी टुडे?" आता हा एक प्रसंग झाला. म्हणजे त्यांना असं तुमचं कौतुक करायचंच नाहीये. त्यांना असं म्हणजे काहीतरी चुका काढायच्या आहेत. आता शाळेचा शेवटचा दिवस असतो. तर ना एका वर्षी काय झालं, आमच्या शेजारच्या वर्गात ना, त्यांच्या क्लास टीचर आणि आहे ना सगळ्या मुली आहे ना, त्यांना असं म्हणजे असं त्यांच्या जवळ जाऊन सगळ्या अशा रडायला लागल्या. परत शाळेचा जो ब्लॅकबोर्ड होता त्या काळात आणि त्या ब्लॅकबोर्डवरती "मिस यू मॅम, मिस यू मॅम, आम्हाला तुमची खूप आठवण येईल" वगैरे, वगैरे असं. तर ना एका वर्षी ना एक मुलगा आहे, त्याने मला आहे ना ग्रीटिंग कार्डमध्ये मिस यू वगैरे असं काही नाही लिहिलेलं. त्याने मला लिहिलेलं "चला मॅम, आठवणीत राहू, भेटू पुढच्या वर्षी" असं. पण बाकीच्या मुली होत्या ना त्या सगळ्या. तर आता तुम्हाला एक सांगायचं होतं, की ज्या शेजारच्या वर्गात ज्या मुली अशा घळा-घळा रडत होत्या ना, त्या मॅमसोबत आणि त्या मॅम पण भरपूर रडत होत्या. हे आम्ही जेव्हा बघितलं, मी आणि माझे मेन टीचर, आम्ही दोघांनी जेव्हा बघितलं ना, तेव्हा असं वाटलं, की यार आपल्या वर्गातलं कोणीच रडत नाहीये. आपणच म्हणजे असं म्हणजे आपलं काही चुकलं का ह्या मुलांना वाढवण्यामध्ये? ही मुलं रडतच नाहीयेत. तर मी एका हुशार मुलाला पकडलं त्या शेजारच्या वर्गात घेऊन गेली. म्हटलं, "बघा ते कसे छानपैकी त्यांच्या मॅमचं सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांच्या आठवणी सगळं फळ्यावरती लिहितायत. मिस यू मॅम, मॅम इज व्हेरी नाईस, मॅम इज ब्युटिफुल" वगैरे. तसं तुम्ही लोकं आमच्यासाठी काहीच करत नाहीये. तर तो मुलगा काय म्हणाला माहिती "कशाला करायचंय? का करायचंय?" तर मला असं कसं तरी म्हणजे माझीच अब्रू गेल्यासारखं झालं. मग मी आमच्या मेन टीचरला सांगितलं, की "आपली मुलं काही इंटरेस्टेड नाही असलं आपल्यासाठी रडण्यात वगैरे. आपण आहे तसं गाणी लावूया, डान्स करूया, नाचूया आणि ह्यांना सोडून देऊया." तुम्हाला काय वाटतं?